हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना सध्या आपला MSCB एक्झाम साठी प्रिपरेशन सुरू आहे। तिथे तुम्हाला 110 मार्कासाठी प्रोफेशनल नॉलेज विचारले। याच्यामध्ये अकाउंट हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। 110 पैकी जवळपास 50 ते 60 मार्क अकाउंट या विषयावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। मी 2-3 वेळा MSCB साठी एक्झाम दिलेल्या होत्या, ऑडिटर, अकाउंटंट या पोस्टसाठी, आणि 2015 मध्ये अकाउंटंट या पोस्टसाठी माझं सिलेक्शन देखील झालेलं होतं। पण माझ्या पर्सनल प्रॉब्लेममुळे मला तिथे जाता आलं नाही। मग मी विचार केला विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी किंवा सध्या जे या एक्झाम साठी प्रिपरेशन करतात त्या विद्यार्थ्यांना काही गायडन्स करण्यासाठी जर माझ्या अनुभवाचा काही फायदा करता आला तर त्या उद्देशाने मी हे व्हिडिओ सुरू केले। ज्या पोस्टसाठी तुम्ही एक्झाम देताय तर त्या विषयाशी निगडित प्रश्नांवर जास्त भर दिला जातो। तुम्ही ऑडिटरच्या पोस्टसाठी जर एक्झाम देताय तर तिथे ऑडिटिंगच्या प्रश्नांवर विशेष भर दिला जातो। तसंच अकाउंटंट पोस्टसाठी किंवा क्लर्क पोस्टसाठी अकाउंट या विषयाचं बेसिक नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे अकाउंट विषयावर इथं भर दिला जाईल। त्यामुळे प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुम्हाला 110 पैकी जवळपास 50 ते 60 मार्काचं अकाउंट विचारलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे अकाउंटच्या बेसिक कन्सेप्ट गरजेचे आहेत। त्याच्यामुळे फक्त प्रश्नांचा अभ्यास करणे इथं उपयोगाचं नाहीये। प्रत्येक प्रश्नाचे आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील। आणि मी सुरुवातीला काही कन्सेप्च्युअल व्हिडिओ अपलोड केले होते, पण त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा वेळ कमी होता, एक्झाम तोंडावर होती किंवा एक्झाम डेट लवकर येईल अशी आपल्याला आशा होती, अपेक्षा होती विद्यार्थ्यांना। त्यामुळे त्यांचा भर होता की मॅडम आम्हाला MCQ क्वेश्चन्स प्रश्न कसे येतील तर हे टाका। त्यामुळे थोड्या मधल्या कालावधीमध्ये आपण थोडे प्रश्नांचेच व्हिडिओ बघितले। आपण काय करू, जे टॉपिक कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे तर ते आपण ऑन बोर्ड या पद्धतीने इथे बोर्डवर आपण त्याचा कन्सेप्ट क्लिअर करू आणि त्याच्यानंतर नोटबुकवर त्याचे आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स किंवा एक्झाम ओरिएंटेड MCQ आपण त्याचा आपण अभ्यास। अकाउंटिंग फंडामेंटल्स पैकी काही पॉइंट्स आहेत जे की आपण डिस्कस केले नव्हते, तर ते पॉइंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही। आता आपण गृहीत धरू ए हा बिझनेसमॅन आहे। ए ला जर समजा त्याचा व्यवसाय चालू ठेवायचा आहे का बंद करायचा आहे, तर हे डिसिजन घेण्यासाठी आधी तो काय करेल, या व्यवसायातून त्याला प्रॉफिट झाला आहे का हे बघेल। मग प्रॉफिट झाला आहे का हे बघण्यासाठी त्याच्याकडे आधी काय असले पाहिजे, रेकॉर्ड असले पाहिजे की त्याने किती परचेस केले होते, किती सेल केले, किती एक्सपेन्सेस केले आणि त्यातून त्याला प्रॉफिट किती झाला। हे जर त्याला माहिती असेल तर तो डिसिजन घेऊ शकतो की आपल्याला व्यवसाय पुढे कंटिन्यू करायचा आहे किंवा नाही। त्याच्यासाठी त्याला आधी काय गरजेचं आहे, त्याने जर रेकॉर्ड मेंटेन केलेले असतील। आता एक ट्रान्झॅक्शन असेल तर तो लक्षात ठेवणार, पण रोजच्या जर अनेक ट्रान्झॅक्शन असेल तर ते पॉसिबल नाही। मग त्याला काय करावं लागेल, त्याला ते लिहून ठेवावे लागेल। तो काय करतो, व्यवसायाचे हिशेब लिहून ठेवतो म्हणजे व्यवसायामध्ये त्याने डेट वाईज किंवा डे टू डे किती ट्रान्झॅक्शन केल्या, किती रुपयाच्या केल्या, त्यातून या सगळ्या ट्रान्झॅक्शन मधून व्यवसायाला किती फायदा झाला, तर हे सगळं रेकॉर्ड करण्याची प्रोसेस म्हणजेच अकाउंटिंग। अकाउंटिंग इज अ लँग्वेज ऑफ बिझनेस। अकाउंटिंग ही काय आहे, लँग्वेज ऑफ बिझनेस। बिझनेसची लँग्वेज आहे। या लँग्वेज थ्रू फायनान्शियल डाटा, व्यवसायाचा फायनान्शियल डाटा कम्युनिकेट केला जातो। ज्या लोकांना व्यवसायाची फायनान्शियल माहिती असणं गरजेचं असतं तर त्या सगळ्या लोकांना अकाउंटिंग काय करतं, फायनान्शियल डाटा प्रोव्हाइड करतं। त्यामुळे अकाउंटिंगला काय म्हणतात, अकाउंटिंग इज अ लँग्वेज ऑफ बिझनेस। आता या ठिकाणी अकाउंटिंगची व्याख्या काय, तर अकाउंटिंगची सर्वसमावेशक ही व्याख्या, अकाउंटिंग इज द सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ identifying, measuring, recording, classifying, summarizing, interpreting and communicating of financial information to the end user. अकाउंटिंग ही एक प्रोसेस आहे आणि त्याच्यातल्या स्टेप काय, फर्स्ट स्टेप आयडेंटिफाईंग, त्यानंतर मेजरिंग, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, इंटरप्रिटिंग अँड कम्युनिकेटिंग, या 7 स्टेप त्याच्यामध्ये 7 स्टेप सिस्टमॅटिकली करणे म्हणजेच अकाउंटिंग करणे। ठीक आहे। अकाउंटिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग, अनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग द फायनान्शियल डाटा। अकाउंटिंग कशाशी संबंधित आहे, ज्याच्यामध्ये आपण फायनान्शियल डाटा आपण आयडेंटिफाय करतो, त्यानंतर तो रेकॉर्ड करतो, त्याचे समरी बनवतो आणि त्याचं अनालिसिस केलं जातं। या प्रोसेसलाच अकाउंटिंग म्हटलं जातं। डेफिनेशन, प्रोफेसर रॉबर्ट एन अँथोनी, नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइज हॅज अन अकाउंटिंग सिस्टम। प्रत्येक बिझनेसमध्ये अकाउंट मेंटेन केलं जातं। इट इज अ मीन ऑफ कलेक्टिंग, समरायझिंग, अनालायझिंग अँड मॉनिटरी टर्म्स इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस।
बिझनेसशी संबंधित मॉनिटरी टर्म्स मधली इन्फॉर्मेशन म्हणजेच फायनान्शियल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे, तिचे रेकॉर्ड करणे, समरी बनवणे, ती अनालाइज करणे आणि ती समोरच्या व्यक्तीला रिपोर्ट करणे किंवा संबंधित व्यक्तीला ती प्रेझेंट करणे. तर या प्रोसेसला काय म्हणतात? अकाउंटिंग म्हणतात. ही झाली अकाउंटची मीनिंग, डेफिनेशन. जेव्हा तुम्ही अकाउंटिंग प्रोसेस शिकता त्यावेळेस तुम्हाला ह्या स्टेप सगळ्या लक्षात येतात. तुम्हाला ही व्याख्या पाठ करायची गरज नसते. जेव्हा तुम्ही अकाउंटिंग प्रोसेस वन बाय वन स्टेप बाय स्टेप लक्षात घेतात त्यावेळेस तुम्हाला अकाउंटिंगची डेफिनेशन आपोआपच लक्षात येते. तुम्हाला MCQ क्वेश्चन्स मध्ये विचारले जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज द डेफिनेशन ऑफ अकाउंटिंग, किंवा याच्या संबंधी काही ट्रू स्टेटमेंट दिले जातात, काही फॉल्स स्टेटमेंट दिले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या कन्सेप्ट क्लिअर असतील की अकाउंटिंगची मीनिंग काय आहे, डेफिनेशन काय, तर तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करता येतात. त्याच्यानंतर काही वेळेस तुम्हाला डायरेक्टली एखाद्या ऑथरची व्याख्या दिली जाते, ही व्याख्या कोणत्या ऑथरची. मॅच द पेअर मध्ये यातला एखादा भाग कंटेंट टाकला जातो आणि त्याच्यावरून तुम्हाला पेअर्स मॅच करावे लागतात. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचार. पुढचा पॉइंट बघूया, इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग. इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंगचा उदय कधी झाला. इंडियामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये मिनिस्टर होता, त्याच्या राज्यामध्ये, त्याचं नाव होतं कौटिल्य. त्याने एक बुक लिहिलेलं आहे अर्थशास्त्र. 12th कॉमर्समध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स हा विषय, तर त्या विषयामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, कौटिल्याने अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. त्या काळामध्ये घडणाऱ्या आर्थिक घडामोडी किंवा त्याच्याशी संबंधित माहिती त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये अकाउंटिंगचे रेफरन्सेस सापडतात की तेव्हा अकाउंटिंग कशी मेंटेन केली जायची. अकाउंटसाठी महाजनी, खीर, देशीनामा या पद्धतीने त्या काळामध्ये अकाउंट मेंटेन केलं जात होतं. 1494 मध्ये लुका डी बार्गो पॅसिओली हे एक इटालियन मर्चंट आहेत. तर यांनी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती. ती कधी केली? 1494 मध्ये. ज्या दिवशी त्यांनी ही सिस्टीम इंट्रोड्यूस केली तो दिवस होता 10 नोव्हेंबर. त्या दिवसाला आपण इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. मला प्रश्न सुद्धा असा सुद्धा विचारला जातो, इंटरनॅशनल अकाउंटिंग डे कधी आहे? तर तो कधी आहे? 10 नोव्हेंबरला साजरा केला जातो. आणि डबल एंट्री सिस्टीमचे जनक कोण आहे? लुका डी बार्गो पॅसिओली. त्यांनी डबल एंट्री सिस्टीम इंट्रोड्यूस केलेली आहे आणि जी संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरली. या सिस्टीमनुसार प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतात, एक डेबिट, दुसरा क्रेडिट. ही झाली अकाउंटिंगची बेसिक माहिती. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं? अकाउंटिंग प्रोसेस शिकायची. अकाउंटिंग प्रोसेस शिकल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या सगळ्या स्टेप आहेत, आयडेंटिफाईंग म्हणजे काय, मेजरिंग म्हणजे काय, रेकॉर्डिंग म्हणजे काय, क्लासिफाईंग म्हणजे काय, तर या सगळ्या स्टेप लक्षात येतील. त्याच्यामुळे अकाउंटिंग प्रोसेस ही केअरफुली बघा. आता पुढचा पॉइंट आहे फीचर्स ऑफ अकाउंटिंग किंवा यालाच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग म्हणतात. तर आपण आधी ही प्रोसेस समजून घेऊ. अकाउंटिंग प्रोसेसची पहिली स्टेप आयडेंटिफिकेशन ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट. अकाउंटिंगच्या पहिल्या स्टेप मध्ये आपल्या बिझनेस मध्ये होणारे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स आयडेंटिफाय केले जातात. म्हणजे कोणत्या ट्रान्झॅक्शन आपल्या बिझनेसच्या आहेत, कोणत्या आपल्याला रेकॉर्ड कराव्या लागतील हे आयडेंटिफाय केलं जातं. मग आधी आपण बघू ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन इज एक्सचेंज ऑफ समथिंग इन टर्म्स ऑफ मनी. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की आपण व्यवसायामध्ये पैशाच्या मोबदल्याने काहीतरी दिले किंवा काहीतरी घेतले. एक तर आपण वस्तू घेतली किंवा सर्व्हिस घेतली किंवा वस्तू दिली किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड केली, तर याला काय म्हणतात? ट्रान्झॅक्शन म्हणतात. ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार असतात, एक मॉनिटरी, दुसरा नॉन मॉनिटरी. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे जे ट्रान्झॅक्शन आपण पैशाच्या स्वरूपात केलेले आहेत किंवा पैशामध्ये केलेले, तर याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात. मग त्याचे एक्झाम्पल कोणते? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन सुद्धा 2 प्रकारचे असतात, एक कॅश, क्रेडिट. आपण 10,000च्या वस्तू विकल्या तर ही झाली कॅश ट्रान्झॅक्शन, किंवा आपण सॅलरी पेड केली ही झाली कॅश ट्रान्झॅक्शन. आपण उधारीवर वस्तू विकल्या, रामला 20,000च्या वस्तू विकल्या, ठीक आहे. गुड सोल्ड टू राम 20,000 ऑन क्रेडिट बेसिस. ही ट्रान्झॅक्शन कोणती झाली? ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन झाली, उधारीवर ट्रान्झॅक्शन झाली. किंवा आपण फर्निचर खरेदी केलं, आपण पैसे दिलेले नाही, XYZ करून आपण 50,000चं फर्निचर खरेदी केलं पण आपण अजून पैसे दिले नाही त्याचे. ही ट्रान्झॅक्शन मॉनिटरी तर आहे पण ती क्रेडिट बेसिसवर, ठीक आहे. मग ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये ना, म्हणजे अकाउंट मध्ये दोन्ही ट्रान्झॅक्शन, क्रेडिट, कॅश दोन्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात, कारण त्या दोन्ही कशामध्ये येतात? मॉनिटरी टर्म्स मध्ये येतात. आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? आपण एखादी वस्तू दिली आणि दुसरी वस्तू घेतली.
पूर्वी एक पद्धत होती बघा, वस्तू विनिमय पद्धत. या पद्धतीमध्ये काय केलं जायचं, सांभार काय करायचा, कुंभाराला चप्पल द्यायचा आणि त्याच्याकडून मडके खरेदी करायचं. ठीक आहे. किंवा शेतकरी काय करेल, शेतकरी कुंभाराकडे जाईल, आपलं धान्य देईल आणि त्याच्याकडून मडके घेईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक्सचेंज ऑफ गुड्स केलं जायचं. 12 बलुतेदार पद्धती जी गावामध्ये होती, तर त्या पद्धतीनुसार प्रत्येकाचा पारंपरिक व्यवसाय काहीतरी असायचा. पारंपरिक व्यवसायाप्रमाणे तो व्यक्ती आपली वस्तू बनवेल आणि दुसऱ्या व्यावसायिकाला ती वस्तू देत होता आणि त्याच्याकडून ती वस्तू घेत होता. तर ही सिस्टीम, याला बार्टर सिस्टीम म्हणतात, पूर्वी ही अस्तित्वात होती. मग त्या पद्धती अंतर्गत होणारे ट्रान्झॅक्शन कोणते आहेत, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. तिथं पैसे आलेले नाहीत, वस्तू दिली, वस्तू घेतली. ठीक आहे. मग ह्या ट्रान्झॅक्शन नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असतात. या ट्रान्झॅक्शन अकाउंट मध्ये रेकॉर्ड होत नाही. अकाउंट मध्ये फक्त आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन घेत असतो. आता इथे ट्रान्झॅक्शनचा अर्थ याच्यासाठी समजून घ्यायचा की प्रश्न तुम्हाला दिला, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रान्झॅक्शन किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. या पद्धतीचे सुद्धा तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात ट्रान्झॅक्शन्सवर. तर हे झाले ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्यवहार. आता आपल्याला बघायचं इव्हेंट म्हणजे काय. इव्हेंट म्हणजे काय, इव्हेंट म्हणजे अन हॅपनिंग किंवा काहीतरी झालंय, काहीतरी घडलंय, याला इव्हेंट म्हणायचं. इट इज अ रिझल्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचा रिझल्ट म्हणजेच काय, इव्हेंट. ट्रान्झॅक्शन काय केली आपण, गुड्स वर्थ ₹25,000 सोल्ड टू ₹30,000. 25,000च्या वस्तू आपण 30,000ला विकल्या. मग याला काय म्हणायचं, याला म्हणायचं ट्रान्झॅक्शन. आपण वस्तू विकल्या, पैसे घेतले, वस्तू दिल्या. ठीक आहे. तर याला काय म्हणणार, याला ट्रान्झॅक्शन म्हणणार आपण. ठीक आहे. व्यवहार झाला ना. मग कोणता, याच्यामध्ये पैसे इन्क्लूड आहेत किंवा व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, मॉनिटरी व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजेच ही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झाली. आपण पैसे देऊन वस्तू विकल्या, पैसे घेऊन वस्तू विकल्या म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन झाली. ठीक आहे. मग आता आपण बघा, वस्तू विकल्या, कितीच्या वस्तू विकल्या, 25,000च्या वस्तू आपण 30,000ला विकल्या. 5,000 रुपये आपला प्रॉफिट आहे. प्रॉफिट किती झाला, हे 5,000 रुपये आपल्याला जास्तीचे मिळाले. यालाच आपण काय म्हणणार, प्रॉफिट ऑन सेल. ठीक आहे. मग आपला प्रॉफिट झाला, यालाच म्हणायचं इव्हेंट. ठीक आहे. मग या ट्रान्झॅक्शन मधला इव्हेंट किती आहे, 5,000 रुपये प्रॉफिट झाला. हे प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स हा झाला इव्हेंट. म्हणजेच ट्रान्झॅक्शन म्हणजे आपण पैसे दिले आणि वस्तू घेतल्या किंवा वस्तू दिल्या आणि पैसे घेतले, तर याला म्हणायचं ट्रान्झॅक्शन. आणि ती ट्रान्झॅक्शन केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय, तर याला म्हणतात इव्हेंट. हा जो डिफरन्स आहे 5,000चा, हा आपला प्रॉफिट आहे या सेलवरचा, मग याला म्हणायचं इव्हेंट. मग व्यवसायामध्ये आपण ज्या डे टू डे ट्रान्झॅक्शन करतो किंवा आपल्या डे टू डे वर्किंगमधून आपल्याला जो टोटल प्रॉफिट होतो, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, तर हे काय झालं, याला इव्हेंट म्हणतात. आपण काही वस्तू खरेदी केल्या आणि त्यातल्या काही वस्तू विकल्या. ज्या वस्तू विकल्या नाही त्याला आपण काय म्हणणार, क्लोजिंग स्टॉक. म्हणजेच काय, आपण वस्तू बनवलेल्या वस्तू किंवा आपण खरेदी केलेल्या वस्तू आपल्याकडे शिल्लक राहिल्या, मग ह्या ज्या शिल्लक राहिलेल्या वस्तू आहेत याला सुद्धा काय म्हणायचं, इव्हेंट म्हणायचं. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक सुद्धा काय आहे, एक इव्हेंट आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीने सुद्धा विचारला जातो, आयडेंटिफाय द इव्हेंट फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यामधून इव्हेंट, फायनान्शियल इव्हेंट आयडेंटिफाय करा विचारले. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्हाला दिलं, क्लोजिंग स्टॉक, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी. ठीक आहे. किंवा प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स. तर हे सगळे काय इव्हेंट आहेत. तर तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे इव्हेंट काय आहे आणि ट्रान्झॅक्शन काय आहे. ठीक आहे. ओनली दोज फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट आर रेकॉर्डेड इन अकाउंट विच आर इन मॉनिटरी टर्म्स. जे ट्रान्झॅक्शन मॉनिटरी टर्म्स मध्ये आहेत, म्हणजेच पैशामध्ये दाखवलेले आहेत, तर तेच ट्रान्झॅक्शन फक्त आपण कशामध्ये रेकॉर्ड करतो, अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो. मग पहिली स्टेप काय, आयडेंटिफिकेशन ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट. जे मॉनिटरी टर्म्स मधले ट्रान्झॅक्शन इव्हेंट्स आहेत ते आयडेंटिफाय करणे. तर ही पहिली स्टेप कशाची, अकाउंटिंग प्रोसेसची. मग ते आयडेंटिफाय कशावरून केले जातात, समजा आपण सेल केलेले असते, आपण सेल्स केले, तर आपण त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला आपण सेल केले त्याला आपण बिल तर दिलं असेल ना, म्हणजे आपल्या बिल बुक वरून आपण सेल्स आयडेंटिफाय करू शकतो किंवा सेल्सची व्हॅल्यू काढू शकतो. त्याच्यानंतर जर समजा आपण वस्तू खरेदी केल्या तर आपल्याकडे काही रिसिप्ट असते. ठीक आहे. रिसिप्ट म्हणजे आपलं बिल, आपल्याला मिळालेलं बिल असतात, त्या रिसिप्ट वरून सुद्धा आपण परचेसची ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करू शकतो. आपण सॅलरी पेड केली, वेजेस पेड केल्या, तर आपल्याकडे काही रजिस्टर मेंटेन केलेले असतात किंवा काही रेकॉर्ड्स असतात की आपण सॅलरी किती पेड केली, वेजेस किती पेड केल्या. तर ह्या सगळे लीगल एव्हिडन्स वरून काय केल्या जातात, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आणि फायनान्शियल इव्हेंट्स आयडेंटिफाय केल्या जातात आणि
मग अकाउंटची पहिली स्टेप काय, लीगल एव्हिडन्सच्या आधारे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स आयडेंटिफाय केले जातात. त्याच्यानंतर अकाउंटची दुसरी स्टेप किंवा दुसरं फीचर काय आहे, मेजरिंग द आयडेंटिफाईड ट्रान्झॅक्शन. आपण पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स काय केले, आयडेंटिफाय केले. लीगल प्रूफच्या आधारे किंवा लीगल एव्हिडन्सच्या आधारे आपण मॉनिटरी टर्म्स मधले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स आयडेंटिफाय केले. मग आता इथे आपण बघणार ते आपण किती रेकॉर्ड करायचे, कोणती किंमत त्याची रेकॉर्ड करायची. आता मगाशी आपण सेल्सचे ट्रान्झॅक्शन बघितले. सेल्सच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण ट्रान्झॅक्शन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कोणती झाली, सेल ऑफ ₹30,000 ही ट्रान्झॅक्शन झाली. ठीक आहे. प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स किती झाला, 5,000. मग हे आपल्याला किती अमाऊंट रेकॉर्ड करायची हे आपण मेजर करणे, यालाच काय म्हणतात, मेजरिंग. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय बघितलं, पहिल्या स्टेपमध्ये आपण बघितलं कोणत्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायच्या, आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपण बघणार ते किती किमतीला रेकॉर्ड करायच्या. या स्टेपमध्ये ज्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स आपण आयडेंटिफाईड केल्या त्या आपण मेजर करणार. त्या आपण मेजर कशामध्ये करणार, त्या आपण मेजर करणार कॉमन मेजरमेंट युनिट मध्ये. कॉमन मेजरमेंट युनिट म्हणजेच इंडियाचं कॉमन मेजरमेंट युनिट कोणतं आहे, रुपीज. यालाच आपण रुलिंग करन्सी म्हणतो. मग या स्टेपमध्ये आपण काय करणार, आयडेंटिफाईड ट्रान्झॅक्शन आपण किती रुपयाला दाखवणार आहे हे डिसाईड करणार. ठीक आहे. ही झाली अकाउंटिंगची दुसरी स्टेप. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स. ज्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आपण आयडेंटिफाय केल्या, मेजर केल्या, त्या इथे रेकॉर्ड केल्या जाणार. रेकॉर्ड करताना सगळ्यात आधी त्या जर्नल बुक मध्ये रेकॉर्ड होणार. जर्नल बुक मध्ये रेकॉर्ड होणार म्हणजेच त्याची जर्नल एंट्री पास होणार. इथे आपण फक्त आयडेंटिफाय केलं, इथं फक्त आपण बघितलं किती किंमत रेकॉर्ड करायची. ऍक्च्युअली ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना आपण कोणत्या बुक मध्ये करतो, ते जर्नल बुक मध्ये, म्हणजेच आपण त्याची जर्नल एंट्री पास करतो. आपण सगळ्यात आधी ट्रान्झॅक्शनची इथे जर्नल एंट्री पास, त्यामुळे जर्नललाच आपण काय म्हणतो, फर्स्ट एंट्री बुक म्हणतो किंवा प्राइम बुक म्हटलं जातं. जर्नल इज अ प्राइम बुक ऑफ अकाउंटिंग किंवा जर्नल इज अ फर्स्ट एंट्री बुक ऑफ अकाउंटिंग. का, कारण जर्नल मध्ये सगळ्यात आधी आपण ट्रान्झॅक्शन इथे रेकॉर्ड करत असतो. देन रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. या स्टेप मध्ये आपण जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, ज्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स आपण आयडेंटिफाय केले, मेजर केले, तर ते इथे रेकॉर्ड करतात. ते रेकॉर्ड करताना त्याची जर्नल एंट्री पास केली जाते. त्यानंतर पुढची स्टेप काय, पुढची स्टेप आहे क्लासिफाईंग. क्लासिफिकेशन इज सिस्टमॅटिक अनालिसिस ऑफ रेकॉर्डेड डाटा. या स्टेप मध्ये जे जर्नल एंट्री पास केली, तर त्या एंट्री मध्ये जे अकाउंट ओपन झाले तर त्याचं ते अकाउंट सिस्टमॅटिकली क्लासिफाय केले जातात. प्रत्येक अकाउंटसाठी, प्रत्येक आयटमसाठी किंवा जे जे अकाउंट ओपन झालेले तर त्याच्यासाठी एक वेगळा अकाउंट तयार केलं जातं. यालाच आपण लेजर म्हणतो. म्हणजेच या स्टेप मध्ये आपण काय करणार, लेजर प्रिपेअर. जर्नल एंट्री आपण पास केल्यानंतर तिथे जेवढे अकाउंट ओपन झाले तेवढ्या अकाउंटचे आपण लेजर तयार करणार. यालाच काय म्हणतात, सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ अकाउंट. याच्यामध्ये काय केलं जातं, आपण जर्नल एंट्री पास केली, सेल्सच्या आपण 10 ट्रान्झॅक्शन पास केल्या, परचेसच्या 10 ट्रान्झॅक्शन पास केल्या. मग आता 10 ट्रान्झॅक्शन मध्ये टोटल सेल्स किती झाले आपल्याला कळणार नाही. ठीक आहे. जर्नल एंट्री आपण 10 पास केल्या, तर प्रत्येक एंट्री तुम्हाला बघावी लागेल. मग लेजर मध्ये आपण काय करतो, या 10 एंट्रीचे प्रत्येकाची पोस्टिंग आपण सेल्सला केली. म्हणजे टोटल सेल्स तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर तुम्ही लेजर बघितलं की तुम्हाला तिथे टोटल सेल्सची व्हॅल्यू कळेल. ठीक आहे. म्हणजे आपण टोटल सेल्स किती केले, परचेस किती केले, आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक किती शिल्लक आहे, आपल्याकडे असेट किती, लायबिलिटी किती, तर याची डिटेल इन्फॉर्मेशन प्रत्येक अकाउंटवर आपली किती व्हॅल्यू आहे, तर ही माहिती कळण्यासाठी अकाउंटचं सिस्टमॅटिक रेकॉर्ड गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये आपण क्लासिफाईंग या स्टेपमध्ये आपण काय करत असतो, प्रत्येक अकाउंटचे लेजर बनवतो, डाटा सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करतो. मग या स्टेपमध्ये आपण काय करतो, वेगवेगळे लेजर्स तयार करतो. उदाहरणार्थ सेल्स अकाउंट, परचेस अकाउंट, कॅश अकाउंट. आता लेजर आपल्याला कशासाठी फायदेशीर असतात, लेजर आपल्याला हेल्प करतात की सेल्स, टोटल सेल्स किती झाले, टोटल परचेस किती झाली, आपल्याकडे किती कॅश अवेलेबल आहे किंवा कॅशचं बॅलन्स किती आहे, किंवा आपण सॅलरीवर टोटल किती खर्च केले, वेजेसवर किती खर्च केले, आपले टोटल एक्सपेंडिचर किती, टोटल इन्कम किती, आपल्या टोटल असेट किती. तर या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी लेजर आपल्याला हेल्प करत असतात. तर ही झाली अकाउंटची चौथी स्टेप. पाचवी स्टेप काय, समरायझिंग. या आधीच्या स्टेप मध्ये आपण लेजर तयार केले. या स्टेप मध्ये आपण काय करणार, हे लेजर क्लोज करणार आणि त्याच्यावरून बनवणार ट्रायल बॅलन्स. ठीक आहे. आपण काय बनवणार, ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्सच्या आधारे आपण काय बनवणार, ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. समरायझिंग मध्ये आपण या लेजरची समरी बनवणार.
मग ती समरी आपण कशी बनवणार, आपण सगळे अकाउंट क्लोज करणार, कोणत्या अकाउंटचं डेबिट बॅलन्स आहे ते ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला लिहिणार, कोणत्या अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स आहे ते ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला लिहिणार। ट्रायल बॅलन्स तयार केल्यानंतर त्याच्या आधारे आपण ट्रेडिंग अकाउंट बनवणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणार आणि बॅलन्स शीट बनवणार। ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला काय कळेल की आपला ग्रॉस प्रॉफिट किती, आपला ग्रॉस लॉस किती, किंवा प्रॉफिट अँड लॉसला आपल्याला काय कळेल, आपला नेट प्रॉफिट किती झाला आणि नेट लॉस किती झाला। बॅलन्स शीट आपल्याला फायनान्शियल पोझिशन शो करेल, म्हणजेच हे काय आहे, आपल्या पूर्ण एका वर्षामध्ये ज्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आपण केलेल्या तर त्याचे रिझल्ट इथे आपल्याला बघायला मिळतील। ही आपली अकाउंटची 5वी स्टेप आहे। या स्टेप मध्ये आपण ज्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इव्हेंट आयडेंटिफाय केले, मेजर केले, ते रेकॉर्ड केले, रेकॉर्ड केल्यानंतर त्याचं आपण क्लासिफिकेशन केलं आणि त्याच्यावरून आपण समरी प्रिपेअर केली, म्हणजे आपल्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची समरी इथे आपण दाखवणार। ही समरी बनवण्यासाठी आपण काय बनवणार, फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करणार। फायनान्शियल स्टेटमेंट्स आपल्याला काय दाखवतात, आपल्या व्यवसायाचे रिझल्ट किंवा आपल्या व्यवसायाचे फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करतात, ठीक आहे। देन हे सगळं एकाच्यामध्ये इन्क्लूड आहे। समरायझिंग या स्टेपमध्ये अकाउंटिंगची एक महत्त्वाची स्टेप मानली जाते। त्यानंतर ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन या स्टेपमध्ये आपण काय करणार, ही जी समरी बनवली आहे तर ही समरी ज्या लोकांना गरजेची आहे त्यांना ती कळावी किंवा ते युजफुल फॉर्म मध्ये आपण प्रेझेंट करत असतो, म्हणजेच आपण हा जो डाटा आहे अकाउंटिंग डाटा हा आपण युजफुल फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असतो। फायनान्शियल स्टेटमेंट्स आपल्याला काय दाखवत असतात, फायनान्शियल स्टेटमेंट्स आपल्याला आपल्या व्यवसायाचे रिझल्ट दाखवतात, म्हणजेच आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किती झाला, नेट प्रॉफिट किती झाला, त्यानंतर लॉस किती झाला तर हे शो करतात। पण आपला ग्रॉस प्रॉफिट वाढला का कमी झाला, मागच्या वर्षीपेक्षा तो वाढलाय का कमी झालाय हे दाखवत नाही। फायनान्शियल स्टेटमेंट फक्त एवढं दाखवणार, ग्रॉस प्रॉफिट आपला 1 लाख रुपये झाला, नेट प्रॉफिट 80,000 झाला किंवा नेट प्रॉफिट 60,000 रुपये झाला, तर ही फक्त व्हॅल्यू तिथे दाखवली जाते, पण तो प्रॉफिट वाढलेला आहे, मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये तो वाढलाय, कोणते खर्च आपले वाढले, जर प्रॉफिट डिक्रीज झाला तर तो का डिक्रीज झाला, तर हे कारण आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्स वरून ही माहिती मिळत नाही, ठीक आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला हा जो डाटा आहे हा सिम्प्लिफाय करावा लागतो, आपल्याला जशा पद्धतीमध्ये तो हवा आहे सोप्या फॉर्म मध्ये तो कन्वर्ट करावा लागतो। आणि रेशो ॲनालिसिस हे अकाउंटिंगचं एक टूल आहे, तर ते काय करतं, आपल्याला अकाउंटिंग डाटा, फायनान्शियल डाटा हा सिम्प्लिफाय करून प्रोव्हाइड करत असतो। मग अकाउंटिंग मध्ये असे अनेक अकाउंटिंग टूल्स आहेत की ज्याच्या आधारे फायनान्शियल डाटा, फायनान्शियल कॉम्प्लेक्स डाटा हा युजफुल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो किंवा सिम्प्लिफाय केला जातो। उदाहरणार्थ रेशो ॲनालिसिस, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट्स, तर या वेगवेगळ्या साधनाच्या आधारे तो डाटा काय केला जातो, इथे सिम्प्लिफाय केला जातो। म्हणजे या स्टेप मध्ये आपण काय करणार, सिम्प्लिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स डाटा किंवा फायनान्शियल डाटा, म्हणजे आपण हा जो फायनान्शियल डाटा आहे तो मोर युजफुल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार। मग याला म्हणणार ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन। मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग साठी फायनान्शियल डाटा गरजेचा असतो, ठीक आहे। मग त्यामुळे तो जर खूप मोठा डाटा असेल किंवा खूप मोठी माहिती असेल तर त्या ठिकाणी रिझल्ट लक्षात येत नाही। मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग साठी नजर टाकताच रिझल्ट लक्षात आला पाहिजे। ग्रॉस ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट अमाउंट दाखवली, पण जर समजा तुम्ही कंपॅरेटिव्ह ग्रॉस प्रॉफिट दाखवला, मागच्या वर्षी 20,000 ग्रॉस प्रॉफिट होता, या वर्षी 25,000 आहे, तर याच्यावरून त्यांना लक्षात येणार नाही। पण जर समजा दाखवलं की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी ग्रॉस प्रॉफिट किती वाढला, तर त्यांना डिसिजन मेकिंग साठी ते पटकन माहिती लक्षात येते। त्याच्यामुळे फायनान्शियल डाटा युजफुल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन या स्टेप मध्ये केलं जातं। वेगवेगळ्या अकाउंटिंग टूल्सच्या आधारे फायनान्शियल कॉम्प्लेक्स डाटा हा सिम्प्लिफाय केला जातो आणि तो मोर युजफुल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो। पुढची स्टेप आहे कम्युनिकेटिंग। जो फायनान्शियल डाटा आपण ॲनालिसिस किंवा इंटरप्रिटेशन केलाय किंवा जो आपण सिम्प्लिफाय केलेला आहे, तर त्याची एक रिपोर्ट बनवली जाते आणि ती रिपोर्ट इथे कम्युनिकेट केली जाते अकाउंटिंग युजर्सला। अकाउंटिंग युजर म्हणजे कोण, अकाउंटिंग युजर म्हणजे बिझनेस मध्ये जे मॅनेजमेंट असतील, डायरेक्ट एम्प्लॉई, त्याच्यानंतर आपल्या व्यवसायात पैसे गुंतवणारे व्यक्ती, मग ते क्रेडिटर असतील, इन्व्हेस्टर असतील, मनी लेंडर असतील, बँकेला आपल्याला काही माहिती प्रोव्हाइड करायची असेल, गव्हर्नमेंटला काही माहिती प्रोव्हाइड करावी लागते, तर या सगळ्यांना काय म्हणतात, या सगळ्यांना म्हणतात युजर। आणि फायनान्शियल डाटा ॲनालिसिस केल्यानंतर त्याची एक रिपोर्ट बनवली जाते, ही रिपोर्ट कम्युनिकेट कोणाला केली जाते, अकाउंटिंग युजर्सला, ठीक आहे। ही झाली अकाउंटिंग प्रोसेसची लास्ट स्टेप।
कम्युनिकेटिंग प्रोसेसमध्ये अकाउंटिंग इन्फॉर्मेशन कम्युनिकेट केली जाते रिलेटेड पार्टीजला. मला एका कंपनीत 1 लाख रुपये गुंतवायचे, तर मी काय बघणार, वेगवेगळ्या कंपन्यांची माहिती बघणार, त्याच्यामध्ये मी बघणार मला मी माझे 1 लाख कशामध्ये कोणत्या कंपनीमध्ये गुंतवले तर मला जास्त फायदा होईल. ठीक आहे, मग ही माहिती मला गरजेची आहे. या प्रोसेस अंतर्गत मला ती माहिती प्रोव्हाइड केली जाते कम्युनिकेटिंग या स्टेपद्वारे, किंवा कम्युनिकेटिंग या स्टेपमध्ये ती मला प्रोव्हाइड केली जाते. मग फायनान्शियल रिपोर्ट्स तयार केले जातात आणि ते काय केले जातात, डिस्क्लोज केले जातात युजर्ससाठी. मग ही काय झाली अकाउंटिंगची प्रोसेस. त्याच्या 7 स्टेप कोणत्या, पहिली स्टेप आयडेंटिफिकेशन, याच्यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट आयडेंटिफाय केले जातात. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इव्हेंट आयडेंटिफाय केल्यानंतर ते किती किमतीला रेकॉर्ड करायचे मेजर केले जातात, मेजरमेंट या स्टेपमध्ये. तिसरी स्टेप आयडेंटिफिकेशन मेजरमेंट झाल्यानंतर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, याची जर्नल एंट्री पास होते. जर्नल नंतर आपण काय करतो, लेजर करतो, म्हणजेच डाटा क्लासिफाय करतो. त्याच्यानंतर लेजर केल्यानंतर आपण त्याची समरी बनवतो, ठीक आहे, ट्रायल बॅलन्स बनवतो आणि त्याच्या आधारे आपण काय करतो, फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवतो. फायनान्शियल स्टेटमेंट बनवल्यानंतर तो डाटा जो आहे कॉम्प्लेक्स डाटा सिम्प्लिफाय केला जातो ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन या स्टेपमध्ये, आणि याची एक रिपोर्ट तयार केली जाते. ही कम्युनिकेट केले जाते युजर्सला, इन्व्हेस्टर, मनी लेंडर, डिबेंचर होल्डर, मॅनेजमेंट यांना एक रिपोर्ट सबमिट केली जाते. याला म्हणतात कम्युनिकेटिंग. आयडेंटिफिकेशन, मेजरिंग, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, ॲनालिसिस अँड कम्युनिकेशन. ठीक आहे, तर या झाल्या अकाउंटिंगच्या 7 स्टेप. या 7 स्टेप तुम्ही लक्षात घेतल्या म्हणजेच तुमचे फीचर्स ऑफ अकाउंटिंग कंप्लीट झाले, प्रोसेस झाली. त्याच्यानंतर अकाउंटिंगची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली, अकाउंटिंगचा अर्थ विचारला, तर या 7 स्टेपचे नावं म्हणजेच अकाउंटिंगची डेफिनेशन. या टॉपिक्समधले काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते देखील आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करू. पुढचा पॉईंट आहे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग. ठीक आहे, अकाउंटिंगचे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स कोणते, म्हणजेच अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जी आपण प्रोव्हाइड करणार आहोत किंवा अकाउंटमध्ये जो फायनान्शियल डाटा आपण रेकॉर्ड करणार आहोत ती इन्फॉर्मेशन कशी असली पाहिजे. तर याच्या ज्या क्वालिटी आहेत त्यालाच म्हणतात क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग. याच्यामध्ये फर्स्ट काय, रिलायबिलिटी. अकाउंटमध्ये आपण जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहोत ती रिलायबल असली पाहिजे. रिलायबल म्हणजे काय, विश्वसनीय किंवा खात्री ठेवण्यासारखी असली पाहिजे. म्हणजेच अकाउंटिंगची पहिली स्टेप काय, ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करणे. ही जी प्रोसेस असते आयडेंटिफिकेशनची, ही कशाच्या बेसवर केली जाते, अकाउंटिंगवर आधी वाउचर्स बनवले जातात जे आपल्याकडे ट्रान्झॅक्शनचे बिल असतात. म्हणजे आपण काही वस्तू सेल तर आपल्याकडे काही बिल असणार आहेत, त्याच्यानंतर आपण काही वस्तू परचेस केल्या तर त्याच्या रिसिप्ट असणार आहेत, त्यानंतर आपण सॅलरी पेड केली मग सॅलरी स्लिप आपल्याकडे असणार आहे, त्यानंतर वेजेस पेड केल्या तर त्या ठिकाणी आपल्याकडे हे रेकॉर्ड असतं. आपण स्टेशनरी परचेस केली तर स्टेशनरी परचेसचं आपल्याकडे बिल असतं. तर ह्या पद्धतीने बिल, स्लिप, त्यानंतर रिसिप्ट यांच्या आधारे काय केलं जातं, अकाउंटिंग रेकॉर्ड्स व्हेरीफाय केले जातात. मग हे जे बिल आहे किंवा हे जे लीगल एव्हिडन्स आहे एखादी ट्रान्झॅक्शन झाल्याचं, यालाच आपण काय म्हणतो, वाउचर्स म्हणत असतो. मग वाउचर्सच्या आधारे अकाउंटिंग काय केलं जातं, अकाउंटिंगमध्ये आपण ज्या ट्रान्झॅक्शन केल्या त्या बरोबर आहे का नाही त्या व्हेरीफाय करता आल्या पाहिजेत. त्यामुळे व्हाउचर्सच्या आधारे अकाउंटिंग केली पाहिजे. हे कोणतं कॅरेक्टरिस्टिक सांगतं आपल्याला, रिलायबिलिटी. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ही कशी असली पाहिजे, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन शुड बी रिलायबल. इन्फॉर्मेशन शुड बी फ्री फ्रॉम मटेरियल एरर अँड बायस. ठीक आहे, म्हणजे त्या इन्फॉर्मेशनमध्ये चुका नसल्या पाहिजे, ती रिलायबल असली पाहिजे, खात्रीशीर असली पाहिजे, त्याच्यामध्ये मुद्दाम केलेल्या चुका नसाव्यात आणि चुकून झालेल्या सुद्धा चुका नसाव्यात. मुद्दाम केलेल्या चुका म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, घोटाळे किंवा मुद्दामून जाणून बुजून चुकीचे अमाऊंट दाखवणे, तर हे प्रकार नसावेत. तर याला म्हणतात रिलायबिलिटी. हे तत्व अकाउंटिंग इन्फॉर्मेशन खात्रीशीर असली पाहिजे, रिलायबल असली पाहिजे. दुसरं काय, रिलिव्हन्स. रिलिव्हन्स म्हणजे संबंधित इन्फॉर्मेशन तिथे प्रोव्हाइड केली पाहिजे. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ही रिलिव्हंट असली पाहिजे. रिलिव्हंट इन्फॉर्मेशन म्हणजे अकाउंटिंगचे जे युजर्स आहेत त्या युजर्सला अकाउंटिंगची कोणती माहिती गरजेची आहे तीच अकाउंटमध्ये प्रोव्हाइड केली पाहिजे. इररिलिव्हंट इन्फॉर्मेशन तिथं प्रोव्हाइड करू नये. जर समजा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं की एका वाक्यात उत्तरे द्या,
तर तिथं तुम्हाला एका वाक्यातच उत्तर द्यावं लागतं. जरी तुम्हाला त्या प्रश्नाचं मोठं उत्तर माहिती आहे तरी तुम्हाला तिथे लिहून उपयोग असतो का? नाही. तुम्ही जर मोठं उत्तर लिहित बसला तर त्या ठिकाणी त्याला 0 मार्क केला जातो, कारण इररिलेव्हंट आन्सर म्हणून ते काय केलं जातं, रॉंग केलं जातं. इथं तुम्हाला आता या एक्झाममध्ये तुम्हाला MCQ क्वेश्चन आहेत. MCQ क्वेश्चन तुम्हाला विचारला ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. तुम्ही म्हटलात मला सगळे ऑब्जेक्टिव्ह माहिती आहे, मी 10 ऑब्जेक्टिव्हचे मुद्दे लिहून टाकतो, तर चालेल का? तिथे नाही. तिथे तुम्हाला मार्कच भेटणार नाहीत, कारण तिथे जर रिलेटिव्ह आन्सर काय फक्त तुम्हाला MCQ ऑप्शन चूज करायचा आहे, करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे, तर तिथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह 10 मुद्द्यामध्ये लिहिणं गरजेचं नाही आहे. मग तिथे तुम्ही लिहित बसला तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. तिथे एक्झाममधला जो तुमचा महत्त्वाचा वेळ आहे तो तिथे तुम्ही वाया घालवला. मग अकाउंटमध्ये तेच आहे, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जेवढी गरजेची आहे तेवढीच प्रोव्हाइड करा. अननेसेसरी इन्फॉर्मेशन इथं प्रोव्हाइड करू नका असं अकाउंटिंग सांगतं, किंवा अकाउंटिंगचं हे कॅरेक्टरिस्टिक सांगतं. जर समजा अकाउंटिंगमध्ये आपण सेल्स दाखवतो, ठीक आहे, सेल्स दाखवताना आपण काय करतो, फायनल अकाउंटमध्ये सेल्स आपण दाखवताना काय करतो, आपण सेल्सची फक्त फायनल व्हॅल्यू दाखवतो. 2 लाख, ठीक आहे, 3 लाख, 5 लाख, जी तुमची व्हॅल्यू असेल विचेवर ती दाखवणे. फक्त इथे एवढंच फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला सेल्स एवढंच दाखवणं अपेक्षित. ही झाली रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन. तुम्ही जर म्हटलं इथे सेल्समध्ये आम्ही काय करणार, सेल्स दाखवणार, सेल्सच्या खालीच आम्ही काय दाखवणार, तुमचा जर समजा स्टेशनरीचा बिझनेस आहे, मग तुम्ही इथे सगळी त्याची डिटेल इन्फॉर्मेशन लिहिली. पेन्सिल 30,000, त्यानंतर बुक्स सोल्ड केले आपण 25,000, ठीक आहे. तर ही रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन झाली का? इट इज नॉट रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन, ठीक आहे. ही रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन कशामध्ये, जिथं सेल्सचा अभ्यास केला जातोय की सेल्स ॲक्च्युली आपल्याला कोणत्या प्रॉडक्टचं सेल किती होतं आहे, मग कोणत्या प्रॉडक्टवर आपल्याला किती प्रॉफिट होतं आहे, हे ज्यावेळेस तुम्हाला फाइंड आउट करायचं तेव्हा तुम्ही तिथं करणार. फायनल अकाउंटमध्ये जर तुम्ही दाखवत बसले सेल्सच्या खाली सगळे तुमचे, जर स्टेशनरीच्या दुकानामध्ये तुमच्याकडे 100 आयटम आहेत किंवा तुमच्याकडे अनेक आयटम आहेत, पेन आहे, पेन्सिल आहे, पेनच्या अनेक व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या कंपनी आहेत, तर सगळ्या प्रॉडक्टचा सेल किती झालं तुम्ही लिहिणार का? नाही. तुम्हाला कोणती व्हॅल्यू गरजेची आहे, टोटल सेल्स किती झाले तेच गरजेचे आहे, बाकीची माहिती तुम्हाला गरजेची नाही आहे. मग या ठिकाणी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन म्हणजे कोणती, इथे जर सेल्स विचारले, आपल्याला फायनल अकाउंटला सेल्स दाखवायचे आहेत, तर फक्त सेल्सची फायनल व्हॅल्यू दाखवणार. हे कुठे रेकॉर्ड करणार आपण, हे रेकॉर्ड करणार आपल्याकडे एक रफ बुक असणार आहे, किंवा किरकोळ आपण जे आपल्याला पर्टिक्युलर वस्तूचे किती सेल झाले किंवा त्यातून किती प्रॉफिट झालं हे फाइंड आउट करायचं. तर वेगळ्या ठिकाणी हे पोस्ट केलं जाईल किंवा वेगळ्या ठिकाणी हे दाखवलं जाईल, आणि तिथे याचा आपण डिटेल बघणार की आपण पेन्सिल किती विकल्या, कोणत्या वस्तू या वर्षी जास्त विकलेल्या गेल्या, किंवा कोणत्या वस्तूच्या विक्रीतून आपल्याला जास्त प्रॉफिट होतोय. तर हे आपण तिथे फाइंड आउट करणार. वेगवेगळ्या प्रॉडक्टची जेव्हा तुम्ही माहिती बघणार, तुम्ही जर फायनल अकाउंटमध्ये जर सेल्सची एवढी डिटेल इन्फॉर्मेशन लिहित बसली तर ती इररिलेटिव्ह इन्फॉर्मेशन समजली जाईल, ठीक आहे. मग हे तत्व काय सांगता, रिलिव्हन्स हे तत्व काय सांगता, रिलिव्हंट इन्फॉर्मेशन अकाउंटमध्ये प्रोव्हाइड केलेली असावी, किंवा इररिलिव्हंट अननेसेसरी इन्फॉर्मेशन तिथं दाखवू नये, ठीक आहे. हे अकाउंटिंगचं हे तत्व सांगतं. त्यानंतर पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, अंडरस्टँडेबिलिटी. अंडरस्टँडेबिलिटी हे तत्व आपल्याला काय सांगतं की अकाउंटिंगमध्ये जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते तर ही अंडरस्टँडेबल असली पाहिजे. अकाउंटिंगचे जे इंटरनल युजर आहेत, एक्सटर्नल युजर आहेत. इंटरनल युजरमध्ये कोण कोण येतात, ओनर, मॅनेजमेंट, एम्प्लॉई, ठीक आहे. आणि एक्सटर्नलमध्ये क्रेडिटर, मनी लेंडर, त्यानंतर बँक, अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन, त्यानंतर जे आपल्या लीगल अथॉरिटी असते तर त्या सगळ्या येतात. तर ह्या सगळे काय एक्सटर्नल युजरमध्ये येतात. मग हे जे आपले इंटरनल युजर आहेत, आता इथे आपले इंटरनल युजर आहेत बघा. इंटरनल युजर कोण आहे, ओनर, शेअरहोल्डर, मॅनेजर, एम्प्लॉई. त्यानंतर एक्सटर्नल युजरमध्ये कोण आहे, मनी लेंडर, सप्लायर किंवा क्रेडिटर, इन्व्हेस्टर, गव्हर्नमेंट. तर या सगळ्यांना आपण अकाउंटिंगमध्ये जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली ती त्यांना देखील कळाली पाहिजे, ठीक आहे. त्यामुळे आपण जे टर्म्स किंवा अकाउंटिंगमध्ये आपण जे टर्म्स यूज करतोय, जे युनिट यूज करतोय, तर ते कॉमन युनिट असले पाहिजेत, त्या टर्म्स कॉमन असल्या पाहिजेत. आपण अशी कोणती लँग्वेज यूज करतोय जी कॉमन नाही आहे, ती कोणालाच येणार नाही, तर त्या लँग्वेजमध्ये जर तुम्ही अकाउंट तयार करताय तर त्याचा उपयोग नाही, ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय कॉमन लँग्वेज यूज करावी लागेल. त्यामुळे नॉर्मली अकाउंट हे इंग्लिशमध्येच मेंटेन केलं जातं, ठीक आहे.
त्याच्यामुळं मग हे तत्व काय सांगतं की सगळे जेवढे युजर आहे, इंटरनल युजर, एक्सटर्नल युजर, ह्या सगळ्यांना अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केली जाते तर ती समजली पाहिजे, कळाली पाहिजे, हे तत्व आपल्याला सांगतं किंवा हे कॅरेक्टरिस्टिक्स सांगतं. त्यानंतर पुढचं कम्पॅरेबिलिटी. कम्पॅरेबिलिटी म्हणजे युजर काय करणार, अकाउंटिंगची जी इन्फॉर्मेशन आहे ह्या सगळ्या युजर्सला गरजेची असते. आता जर समजा आपण एक इन्व्हेस्टर गृहीत धरला, ए हा व्यक्ती आहे, ए कडे 1 लाख रुपये, आता त्याला हे 1 लाख इन्व्हेस्ट करायचे, मग त्याला शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची किंवा डिबेंचरमध्ये इन्व्हेस्ट करायची. मग तो काय बघेल, तर तो एखाद्या कंपनीची इन्फॉर्मेशन बघेल, त्याला शेअर्स खरेदी करायचे, मग तो वेगवेगळ्या कंपनीची माहिती काढेल, ठीक आहे, त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट्स काढेल. मग त्याला असं वाटलं की ए बी या 2 कंपन्या मला चांगल्या वाटतात, आता ठीक आहे, मी काय करतो, दोघांची फायनान्शियल पोझिशन कम्पेअर करतो आणि त्याच्यावरून मला कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून मला फायदा मिळेल तर हे कम्पेअर करतो. मग त्याला ही इन्फॉर्मेशन कम्पेअर करता आली पाहिजे, मग ए ला इन्फॉर्मेशन कम्पेअर करता आली पाहिजे. त्याच्यामुळे मग तो काय करेल, कम्पॅरेबिलिटी हे तत्व जर त्या माहितीमध्ये असेल तर त्याला 2 कंपन्यांची माहिती कम्पेअर करून डिसिजन घेता येईल. म्हणजेच हे तत्व, हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय सांगतात, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन शुड बी कम्पॅरेबल, ठीक आहे, त्याचं कम्पॅरिझन करता आलं पाहिजे दुसऱ्याशी, ठीक आहे. मग आता तो काय करेल, या कंपनीची बॅलन्स शीट किंवा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ठीक आहे, म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंट, ए कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट कम्पेअर करेल तो बी कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंटशी. मग आता जर ए कंपनीने वेगळे फायनान्शियल स्टेटमेंट बनवलेत, बी कंपनीने वेगळे फायनान्शियल स्टेटमेंट बनवले, त्यांनी जो फॉर्मॅट यूज केला आहे तो वेगवेगळा आहे, तर माहिती कम्पेअर करता येईल का त्यांना, नाही. त्यामुळे अकाउंटिंग रूल्सनुसार फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कोणते अकाउंट तयार करायला लागतात तेच तयार करावे लागतील आणि ते ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगितलेले त्या फॉर्मॅटमध्ये जर ते असतील तर ती माहिती कम्पेअर करता येईल दुसऱ्याशी. त्यामुळे हे तत्व काय सांगतं की अकाउंटिंग इन्फॉर्मेशन कम्पेअर करता आली पाहिजे, त्यामुळे ती विशिष्ट पद्धतीने विशिष्ट फॉर्मॅटमध्ये तयार केली पाहिजे. तर हे झाले अकाउंटिंगचे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी हे महत्त्वाचे असतात, कारण तुम्हाला याच्यामधलं कोणतंही एखादा तत्व विचारून त्याच्याशी संबंधित स्टेटमेंट तुम्हाला देऊ शकता किंवा अकाउंटिंगचे प्रायमरी क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स कोणते हे सुद्धा विचारू शकता. तर रिलायबिलिटी आणि रिलिव्हन्स हे 2 मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मेन क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अकाउंटिंगचे. आणि त्याच्यानंतर अंडरस्टँडेबिलिटी, कम्पॅरेबिलिटी. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रिलायबल असली पाहिजे, विश्वसनीय असली पाहिजे, म्हणजेच व्हाउचर्सच्या आधारे अकाउंटिंग केलेली असावी. त्यानंतर रिलिव्हन्स म्हणजे संबंधित इन्फॉर्मेशन असते तर प्रोव्हाइड करावी, जेवढी गरजेची आहे इन्फॉर्मेशन तेवढीच तिथं प्रोव्हाइड केलेली असावी. मटेरियलिटी हे तत्व काय सांगतं, फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढीच प्रोव्हाइड करा, ठीक आहे. हे तत्व सुद्धा काय सांगतं, जी गरजेची इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करा, अननेसेसरी इन्फॉर्मेशन अकाउंटमध्ये दाखवू नका. त्यानंतर अंडरस्टँडेबिलिटी काय दाखवतं की अकाउंटिंगचे जे इंटरनल युजर, एक्सटर्नल युजर आहेत या सगळ्यांना सुद्धा अकाउंटिंग कळाली पाहिजे. अकाउंटिंगचा अर्थ असा नाही की ती फक्त ओनरनी बनवली आहे किंवा अकाउंट मेंटेन कंपनी स्वतःसाठी करते त्यामुळे फक्त कंपनीला समजलं ते असं नाही. कंपनीला ते इंटरनल युजर, एक्सटर्नल युजर सगळ्यांना ती माहिती समजली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर लास्ट काय, कम्पॅरेबिलिटी. कम्पॅरेबिलिटी म्हणजे काय, ती इन्फॉर्मेशन कम्पेअर करता आली पाहिजे अदर कंपनीचे किंवा ती इन्फॉर्मेशन इतरांच्या इन्फॉर्मेशनशी किंवा अकाउंटिंग इन्फॉर्मेशनशी कम्पेअर करता आली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आता आपण डिस्कस करू, अकाउंटिंग युजर्स म्हणजे काय की ज्या लोकांना अकाउंटिंगच्या माहितीची गरज असते. म्हणजे एखाद्या व्यवसायाने कोणते ट्रान्झॅक्शन केले, किती ट्रान्झॅक्शन गेले किंवा एखाद्या व्यवसायाचा प्रॉफिट किती, लॉस किती, त्याची फायनान्शियल पोझिशन किती किंवा त्यांचे ॲसेट किती आहेत, लायबिलिटी किती आहेत, कॅपिटल किती आहे, त्यानंतर प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे किंवा प्रॉफिटचं प्रमाण किती आहे, प्रॉफिट किती आहे, या वर्षाचा प्रॉफिट किती आहे, मागच्या वर्षाचा प्रॉफिट किती आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन ज्यांना गरजेची असते आणि त्याच्यावर आधारित त्यांचे काहीतरी निर्णय त्यांना घ्यायचे असतात आणि त्याच्यामुळे त्यांना डिसिजन मेकिंगसाठी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन किंवा फायनान्शियल डाटा व्यवसायाचा गरजेचा असतो.
मग या युजर्सला काय म्हणायचं, अकाउंटिंग युजर्स. मग ते कोणते असतात, इंटरनल युजर, एक्सटर्नल युजर. व्यवसायामधील जे अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे युजर्स असतात त्यांना इंटरनल युजर म्हणतात. मग याच्यामध्ये कोण कोण येतात, ओनर, शेअर होल्डर, मॅनेजर, एम्प्लॉय. ठीक आहे. ओनरला कशासाठी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन लागते, ओनरला आपल्या व्यवसायाची पोझिशन काय आहे, आपला व्यवसाय प्रॉफिटेबल आहे, प्रॉफिटमध्ये चाललाय, लॉसमध्ये चाललाय, कसा चालू आहे. ठीक आहे. आपल्याला प्रॉफिट किती होतोय, लॉस किती होतोय, त्यानंतर आपल्या लायबिलिटी किती, आपल्या असेट किती. तर ही सगळी माहिती बघण्यासाठी ओनरला अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची असते. त्यानंतर शेअर होल्डर. शेअर होल्डर कोण असतात, शेअर होल्डर म्हणजे सुद्धा व्यवसायाचे मालक असतात. ठीक आहे. कंपनीचे मालक कोण असतात, शेअर होल्डर, भागधारक. ठीक आहे. मग त्यांनी कंपनीमध्ये आपले पैसे गुंतवलेले असतात, त्यामुळे त्यांना कंपनीला काय द्यावा लागतो, नफ्यातला काही वाटा द्यावा लागतो, मग त्यांना लाभांश दिला जातो. मग शेअर होल्डरला आपल्याला किती लाभांश मिळणार आहे हे बघण्यासाठी कंपनीचे प्रॉफिटेबिलिटी त्याला बघावी लागते. ठीक आहे. त्याला माहिती पाहिजे की कंपनीची प्रॉफिटेबिलिटी किती आहे, ज्या शेअर्समध्ये आपण पैसे गुंतवलेले आहेत किंवा ज्या कंपनीमध्ये आपण पैसे गुंतवलेले त्याच्यापासून आपल्याला किती रिटर्न मिळणार आहे. तर हे त्या इन्फॉर्मेशनवरून त्यांना कळू शकतं. त्यामुळे त्यांना कंपनीची प्रॉफिटेबिलिटी किती आहे हे बघायचं असतं. त्यासाठी ते अकाउंटिंग इन्फॉर्मेशन त्यांना गरजेचे असते. त्यानंतर मॅनेजर. मॅनेजरला डिसिजन मेकिंगसाठी, व्यवसायामध्ये प्लॅनिंग करण्यासाठी, डिसिजन मेकिंग करण्यासाठी किंवा मॅनेजमेंटचे जे सगळे फंक्शन आहेत तर ते फ्लुएंटली पार पाडण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेंटला अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची असते. आणि मॅनेजमेंटचे सगळे डिसिजन हे त्या इन्फॉर्मेशनवर आधारितच असतात. त्यानंतर एम्प्लॉय. एम्प्लॉईची ग्रोथ कशावर डिपेंड असते, बिझनेसच्या ग्रोथवर एम्प्लॉईची ग्रोथ डिपेंड असते. बिझनेस जर चांगला चालू असेल, प्रॉफिट चांगला अचीव करत असेल तर एम्प्लॉईला चांगल्या फॅसिलिटी मिळतील. त्यांना प्रमोशन मिळेल किंवा त्यांना बढती मिळेल, पगार वेळेवर मिळेल, बोनस मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी कंपनीच्या किंवा त्या व्यवसायाच्या प्रॉफिटेबिलिटीवर डिपेंड असतात. त्यामुळे एम्प्लॉईला त्या फ्युचर कळण्यासाठी किंवा त्याचं भविष्य त्या कंपनीत, त्या व्यवसायात सेफ आहे का नाही हे कळण्यासाठी देखील त्याला त्या कंपनीची अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची असते. ठीक आहे. त्यानंतर पुढे एक्सटर्नल युजर. एक्सटर्नल युजर म्हणजे आता हे इंटरनल युजर म्हणजे व्यवसायाच्या मधले ज्या पार्टीज असतात त्या इंटरनल युजर. एक्सटर्नल युजर म्हणजे व्यवसायाच्या बाहेरच्या ज्या पार्टी आहेत तर त्या एक्सटर्नल युजरमध्ये येतात. मनी लेंडर. मनी लेंडर म्हणजे काय, व्यवसायाला भांडवल पुरवणारे. मग कोण येतील ह्याच्यामध्ये, बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. आता बँकेमध्ये तुम्ही जर कर्ज घ्यायला गेले तर तुम्हाला आधी अकाउंटिंग फायनान्शियल स्टेटमेंट्स दाखवावे लागतात. त्याच्यावरून बँक व्यवसायाची प्रॉफिटेबिलिटी जज करते आणि कर्ज फेडण्याची पात्रता कंपनीची आहे का नाही, व्यवसायाची आहे का नाही हे ठरवते. त्यामुळे मनी लेंडरला ही अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची असते. सप्लायर म्हणजे व्यवसायाला जे माल सप्लाय करणार आहेत त्यांना आपण काय म्हणणार, सप्लायर. मग त्यांना देखील अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची असते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर. आत्ताच मी उदाहरण दिलं, या व्यक्तीला 1 लाख रुपये गुंतवायचे तर तो काय करेल, त्या कंपनीची फायनान्शियल स्टेटमेंट बघेल, त्याच्यावरून तो एखाद्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे वाईट आहे हे ठरवेल आणि त्याच्यावरून तो पैसे गुंतवायचे का नाही हे ठरवणार. म्हणजे इन्व्हेस्टरला देखील अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटला एखादा व्यवसाय रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करताय का नाही, टॅक्स पूर्ण भरलाय का नाही. ठीक आहे. तर हे सगळं बघण्यासाठी टॅक्स किती पेबल आहे त्यांचा, टॅक्सेबल इन्कम काय आहे, तर हे सगळं डिसाईड करण्यासाठी त्यांना काय अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची आहे. त्यानंतर रिलेटेड इन्स्टिट्यूशन. रिलेटेड इन्स्टिट्यूशन म्हणजेच बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. त्यानंतर याच्यामध्ये काय येते, रिलेटेड इन्स्टिट्यूशनमध्ये रेग्युलेटरी बॉडीज. ठीक आहे. उदाहरणार्थ जर समजा तुमची पार्टनरशिप फर्म आहे तर पार्टनरशिप फर्मवर नियंत्रण कोण ठेवतं, भागीदारी कायद्याअंतर्गत नोंदणी अधिकारी पार्टनरशिप फर्म्सवर नियंत्रण ठेवतं. मग त्या इन्स्टिट्यूशनला देखील फायनान्शियल स्टेटमेंट कंपन्यांचे प्रोव्हाइड करावे लागतात. ठीक आहे. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावे लागते. मग ते सुद्धा एक्सटर्नल युजरमध्ये. डिबेंचर होल्डर म्हणजे काय, सावकार. डिबेंचर म्हणजे काय, कर्ज रोखे. जे कर्जाऊ रक्कम व्यवसायाला पुरवतात, कर्ज पुरवतात त्यांना आपण काय म्हणतात, डिबेंचर होल्डर. कंपनीची लिक्विडिटी किती आहे किंवा कंपनीची सॉल्व्हन्सी किती आहे हे बघण्यासाठी ते काय करतील, कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट्स बघतील. ठीक आहे. जे लोक व्यवसायाला पैसा पुरवणार किंवा वस्तू पुरवणार तर ते सगळे काय बघणार, व्यवसायाची सॉल्व्हन्सी बघणार की व्यवसायाची कर्ज फेडण्याची पात्रता किती आहे. त्याच्यावर ठरवलं जाईल की कंपनीला किंवा व्यवसायाला कर्ज द्यायचं आहे
का नाही. तर हे झाले एक्सटर्नल युजर. अकाउंटिंग युजर कोणते? इंटरनल युजर, एक्सटर्नल युजर. ठीक आहे. ज्या लोकांना अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची आहे तर ते सगळे लोक कशामध्ये येतात? युजर्स ऑफ अकाउंटिंग. मग याच्यावर तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतो? विच ऑफ द फॉलोइंग आर किंवा इज इंटरनल युजर ऑफ अकाउंटिंग, तेव्हा विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटर्नल युजर ऑफ अकाउंटिंग. त्याच्यानंतर कोणत्या युजरला कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन गरजेची असते. उदाहरणार्थ डिबेंचर होल्डरला कोणती इन्फॉर्मेशन गरजेची असते? डिबेंचर होल्डर बॅलन्स शीट बघेल आणि कंपनीची सॉल्व्हन्सी बघेल. ठीक आहे. कर्ज फेडण्याची पात्रता किती आहे हे बघेल. तर या पद्धतीने देखील तुम्हाला या पॉईंट्सवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे झाले आपले काही महत्त्वाचे मुद्दे. काय बघितलं आपण आजच्या व्हिडिओमध्ये? अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंटिंगची मीनिंग काय, डेफिनेशन काय, त्यानंतर अकाउंटिंग प्रोसेस कोणती आहे, अकाउंटिंगचे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आणि युजर्स कोणते. तर हे झाले अकाउंटचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.